खरा हिरो तो असतो जो लोकांना पायावर उभं करतो. हात तुझा खे हाती, तुझ तुझा रे साथी, पायात तू बांधून घे क्षण सारे. टाक काळावर माती, नशीब कोरून हाती, पाऊल घे जिंकायचे रण सारे. काळ्या नभाचा तू ध्रुव तारा, पिऊन घेणे अंधार सारा. उठ रे चल रे उड रे झेप घे तू वाटूनी बळ सारे. वाट पाहू दे काही दिशा थांबायचं नाय. लढत जा लढत जा थांबायचं नाय. या सगळ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे. नमस्कार, मी सुनील उत्तम कदम. ॲक्च्युली माझं गाव हिंगणगाव तालुका कडेगाव जिल्हा सांगली. तर मला ही खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी देण्यासाठी माझे मित्र गजरे सर हे माझ्या घरी एकदा नाही 2 वेळा 3 वेळा भरपूर वेळा सांगून गेले. भरपूर वेळा त्यांनी मला प्रयत्न केला याच्यामध्ये आणण्याचा. पण आज असा एक बदल घडणार होता म्हणून मी आतापर्यंत इथे पोहोचलो. आणि जे आजचं आहे ते लाईफ परिवर्तन दूध प्रशिक्षण शिबिर खरोखरच एक माझ्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट झाली की मी आज इथं आलो आणि सरांच्याकडून मला बरंच काय ऐकायला मिळालं. ज्या एवढ्या कंपन्या मी आतापर्यंत एवढ्या नेटवर्क कंपन्यामध्ये काम केलं होतं. IMCमध्ये तर मी स्वतः गोल्ड स्टार होतो, तरीसुद्धा मी तिथं थांबलो होतो. 1 ते 1.5 वर्षापासून माझ्या घराच्या सर्व व्यक्तींनी ठरवलं होतं आजपासून नेटवर्क बंद. आणि तो पूर्णपणे मी जे काम करणारा माणूस पूर्ण दगड बनलो होतो सरांनी जसं सांगितल्याप्रमाणे. पण आज त्या दगडाला काहीतरी असं स्वरूप सरांनी आणले, एवढे घणाघात घातले की नक्कीच त्याच्यातून मूर्ती तयार होईल असा मला पूर्णपणे विश्वास वाटतो. आणि येणाऱ्या 31 मे 90 दिवस होत आहेत. तर त्या 90 दिवसामध्ये मी जास्त काय नाही सांगत, 90,000 रुपये तरी माझ्या घरात द्यायला खूप खूप आभार सर तुमचे की बस तुमच्यामुळे आज मला बरंच काही ऐकायला मिळालं. जे आत्तापर्यंत एवढ्या प्रशिक्षणमध्ये ट्रेनिंगमध्ये काही असो मला कधी मिळालं नव्हतं ते आज तुमच्याकडून मिळालं. थँक्यू सर. मी आमच्याकडे शंकर चव्हाण. आज मी या ठिकाणी आलो ते म्हणजे आमचे मित्र मिथुन गजरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जे काही मला माहिती मिळाली त्या माहितीनुसार मी म्हणजे आमच्या गावामध्ये सुद्धा एक मीटिंग लावलेली होती. त्या संदर्भात सांगायचं म्हणजे महिलांचा रिस्पॉन्स चांगला भेटला. आणि त्यातून ही एक दुसरी गोष्ट ॲग्रीसाठी जी साहेबांनी सांगितली होती त्यातून वैयक्तिक मला तर लाभ झाला. कोणत्या गोष्टीचा की त्यांनी सांगितलं होतं की जमीन तुमचं सुपीक बनणार आणि त्यानुसारच तुमचं उत्पन्न वाढणार का तर वाढणार. आणि मी 1 वर्षापूर्वी जे ॲग्रिकल्चरचं जे प्रोडक्ट घेतले त्याचा मी स्वतः अनुभव घेतला आणि माझ्या माहितीप्रमाणे मला जवळपास 25 ते 30% याचा लाभ झालेला आहे का तर नक्की झालेला. ज्या ठिकाणी माझं उत्पन्न 20 टनाच्या दरम्यान निघत होतं त्या रानामध्ये आज मी 28 टन खोडव्याचाच घ्यायचे. मला माहिती घेताना पण आनंद होतो. आणि दुसरी गोष्ट या शिबिराच्या माध्यमातून जे मार्गदर्शन भेटते ते माझ्यासाठीच नाही तर आपल्यामध्ये गावासाठी किंवा देशासाठी महिला वर्ग आहे आणि आरोग्यासाठी अगदी शेतीच्या माध्यमातून आणि माणसांच्या ही निरोगी. नमस्कार सर्वांना, माझे नाव प्राजक्ता मोहिता पांडे, सचेगाव नांदेड. तसेच इथंपर्यंत येण्याचा प्रवास म्हणजे गजरे सर असू दे मॅडम आणि आपले सर खूप छान मार्गदर्शन सरांनी केलेलं आहे. कारण महिला गावोगावी जाऊन महिलांपर्यंत काय पोहोचलं पाहिजे किंवा आत्ताच्या परिस्थितीमध्ये काय घडत आहे हे कुठंतरी आपल्या बहिणींना किंवा आपल्या आई असू दे मुलगी असू दे तिथंपर्यंत हे पोहोचलं पाहिजे. त्या म्हणजे हे सर्व सरांचा म्हणजे प्रयत्न आहे की तिथंपर्यंत आपल्याला घेण्याचा किंवा हे शिबिर ठेवण्याचं एकमेव त्यांचा हेतू आहे. तर आपण इथं सर्व जमलेले आहे सर मॅडम
आपण ह्या 90 डेजमध्ये कसं प्रयत्न करून कसं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे, त्यांना इथंपर्यंत आणलं पाहिजे. आणि आपण आता एक साधारण जसं सर बोलले की मी शून्य आहे, त्या शून्याच्या मागे किंवा पुढे एक कसा लावायचा हे सर्व आपल्या हातात आहे. तर जोपर्यंत आपण प्रयत्न करत नाही तोपर्यंत हे घडणार नाही, ते तितकंच खरं आहे. कारण महत्त्वाचं म्हणजे कष्ट हे प्रत्येक गोष्टीत आहे. कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही, तो कोणत्याही क्षेत्रात असू दे, म्हणजे आपल्याला हे क्षेत्र असू दे किंवा अजून घ्यायचं कोणतंही असू दे. त्यामुळे सरांच्या सपोर्ट टीम असू दे किंवा आपली जी सपोर्ट टीम त्या मार्गदर्शनातून आपण कसं घडायचं आहे हाही इथून आपण आज शिकून जाणार आहोत किंवा जात आहोत. तर याचा योग्य असा विचार करायचा हे आपल्या हातात आहे. शिबिर सांगायचं म्हटलं तर खूप छान होतं. दिवसभरात खूप निगेटिव्हिटी आपल्यातून बाहेर पडलेली आहे, पॉझिटिव्हिटी आपण इथून घेऊन जाणार आहोत आणि हे सर्वांनी लक्षात घ्यावं असं सांगणं होतं. थँक्यू. मी आज CRP म्हणून काम करते 2020 पासून. माझ्याकडे आत्ता 650 महिलांच्या ग्रुपमध्ये मी राहत होते. पण साधं माझं म्हणजे माझ्याकडून आत्तापर्यंत आपल्या LISPच्या 2 मीटिंग झाल्या. त्या मीटिंगमध्ये तशा बऱ्यापैकी 50-60 महिला तर आपल्या प्रेझेंट होत्या. पण आजच्या ट्रेनिंगला येताना असं थोडंसं वाटलं मला की मी 10 महिला कन्व्हिन्स करू शकत नाही. पण आज सरांनी जे ट्रेनिंग दिलं, जे शिबिर घेतलं, त्या शिबिरमधून मला थोडासा असा एक्सपिरियन्स आला की मी पुढच्या वेळेला येताना नेक्स्ट टाईम कशाही करून म्हणजे महिलांना कन्व्हिन्स न करता त्यांच्या सह इच्छेने 50 महिला सहज त्या आणू शकतो. छान.